नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। आजपासून सुमारे 7000 वर्षांपूर्वी मार्कंडेय ऋषींनी मैयाची परिक्रमा केली होती। 3500 किलोमीटर असं आपण गृहीत धरूया की ही संपूर्ण परिक्रमा आहे। मला एक जण म्हणाले, हिच्याकडे जो एकदा येतो ना तो तिचा होऊन जातो, कारण ही वैराग्यदायिनी आहे। कारण सेवा करता करता एका गोष्टीचं ज्ञान मला झालं होतं की अशा ठिकाणाहून परिक्रमा उचलावी की जिथे आपल्या पुढेही कोणी नसावं आणि मागेही कोणी नसावं, म्हणजे आश्रमातल्या लोकांना त्रास होत नाही। पण म्हणजे तुम्ही सांगताय की अनेक मार्ग आहेत, जंगलात तुम्ही भटकू शकता, असंख्य लोक ऍट अ टाइम ते करत असतात, पण तिथे कुठेही दिशादर्शक बोर्ड वगैरे नसतात? तिथे दिशादर्शक बोर्ड असतात। तिथल्या स्थानिक लोकांनी परिक्रमावासियांच्या मदतीसाठी झाडांवरती चिंध्या बांधून ठेवलेल्या आहेत। बाबाजी म्हणतात, शंका घेतली ना तुम्ही एखाद्या गोष्टीची, म्हणजे समोर अन्न आहे किंवा भजी ठेवली आहेत आणि शंका घेतली हे कुठल्या तेलात केलं असेल, झालं तुम्हाला प्रॉब्लेम सुरू। काय नाही, घ्या उचला, नर्मदे हार, नर्मदे हार, काय त्रास नाही आम्हाला। मला एक गोळी खाल्ली नाही एवढ्या महिन्यांच्या बरोबर, एक गोळी नाही खाल्ली मी। आणि सगळीकडे बघितलं, आलो आपण इकडून, एकही घर नव्हतं, समोर काही दिसत नाहीये, मग हे केलं कुठे? आणि बस मैया अशी भूक भागवलीस इथे येऊन? बापरे, काय म्हणायचं या गोष्टीला? नमस्कार, ट्रॅव्हल टेल्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। नमस्कार अन्वयजी। आजचे आपले पाहुणे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांची इंट्रोडक्शन करून द्यायची फारशी गरज नाही। विविध मालिकांमध्ये, अनेक सिनेमांमध्ये काम केलेले उत्कृष्ट कलाकार अन्वयजी बेंद्रे। अन्वयजी, तुमची ही ओळख आपली खूप आहेच आहे, म्हणजे सगळे तुम्हाला ओळखतात, पण आजची जी ओळख आहे ती नर्मदा परिक्रमा ही जी तुम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल जरा तुम्ही आम्हाला सगळ्यांना सविस्तर माहिती दिलीत तर बरं होईल। अवश्य, प्लीज। नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ताई, आजपासून सुमारे 7000 वर्षांपूर्वी मार्कंडेय ऋषींनी मैयाची परिक्रमा केली होती। पण त्यांनी ती फार वेगळ्या पद्धतीनं परिक्रमा केली होती। मैयाला जेवढ्या नद्या येऊन मिळतात त्या सर्वांची परिक्रमा करत करत ही मैयाची परिक्रमा त्यांनी केली होती। आणि असा उल्लेख आहे की जवळजवळ 36 वर्ष ही परिक्रमा सुरू होती। आणि मग पुढे पुढे काळ जसा बदलत गेला, मैयाबद्दल लोकांना जसं जसं कळायला लागलं तसा तसा मैयाकडे लोकांचा ओघ सुरू झाला आणि मग आजच्या काळातली ही परिक्रमा सुरू झाली। तुम्ही आत्ता जो उल्लेख केला 7000 वर्षांपूर्वी मार्कंडेय ऋषींनी हे केलं, तर ह्याचा उल्लेख पहिल्यांदा आपल्याला कशामध्ये मिळेल? हा पुराणामध्ये उल्लेख आहेच। अच्छा, पुराणामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ग्रंथांमध्ये हा सविस्तर उल्लेख तुम्हाला वाचायला मिळेल। आता ही अमरकंटकहून मैया उद्गम पावली। 3500 किलोमीटर असं आपण गृहीत धरूया की ही संपूर्ण परिक्रमा आहे। 3500 किलोमीटर संपूर्ण परिक्रमा आहे। दक्षिण तट आणि उत्तर तट असे 2 विभाग आहेत त्याचे। आणि शक्यतो जे परिक्रमावासी उचलतात ते दक्षिण तटाहून परिक्रमा उचलतात। परिक्रमा उचलणं हा शब्द थोडासा वेगळा आहे। बरोबर बोललात तुम्ही। उचलणं म्हणजे परिक्रमेचा स्वीकार करणं, परिक्रमा करायला सुरुवात करणं। पण ही जुनी भाषा आहे, उचलणंच म्हणतात त्याला, आणि तो खूप ॲप्रोप्रिएट शब्द आहे त्याला, उचलणं। अशी मग ही परिक्रमा उचलली जाते। आता परिक्रमा कुठून उचलायची असं काही नेम नाहीये त्याला। तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या जवळ जो तट आहे तिथूनही तुम्ही परिक्रमा उचलू शकता। पण मान्यता अशी आहे की ओंकारेश्वरहून परिक्रमा उचलायची असते। त्याचं कारण असं आहे
की ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर परिक्रमा केल्यानंतर ओंकारेश्वरलाच ओंकार मांधाता नावाचा पर्वत आहे. बर तिथे ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. बर तिथे जायचं, बर चण्याचा नैवेद्य दाखवायचा जे तिथे मिळतात, बर आणि या मैयाच्या ऋणातून मुक्त व्हायचं अशी ती मान्यता आहे. बर आता मी जेव्हा परिक्रमा उचलली ह्याच्या आधी जवळजवळ 12-14 वर्ष मी वेगवेगळ्या आश्रमांमध्ये जाऊन सेवा करायला सुरुवात केली. बर आता मी कसा पोचलो? मी आत्ता तोच प्रश्न विचारणार होते की तुमचं कलाकार टी व्ही नंतर म्हणजे प्रसिद्धीचं सगळं तुमचं माध्यम आहे, हा. त्यातून तुम्ही एकदम इथे कसे काय आकर्षित झालात? प्रत्येक गोष्टीला कारण असतं. माणसाच्या जीवनामध्ये घटना घडतात त्या आधी लिहून ठेवलेल्या असतात. उगाच नाही घडत. तुम्हाला अमुक एक ठिकाणी जायचं आहे, ते जायचं असतं म्हणून तुम्ही पोचता, आणि तुम्हाला शक्य असूनही कधी कधी तुम्ही तिथे पोचू शकत नाही. हो हेच कारण आहे ते. मला सुद्धा काही माहिती नव्हतं. नर्मदा काय आहे, परिक्रमा काय आहे, अनभिज्ञ होतो मी या सगळ्या गोष्टींनी. आमचे गुरुमाऊली आहेत बर सुमनताई ताडे, बर भरतच्या समोर राहतात. बर मी नेहमीच त्यांच्याकडे जायचो, आजही जातो. त्यांच्याकडे एकदा गेलेलो असताना ताईंनी माझी ओळख एका साध्वींशी करून दिली. बर त्या आता साध्वी झालेल्या आहेत. त्यांचं नाव प्रतिभाताई चितळे. बर त्यांचा आश्रम आहे का? हो, आश्रम हां. आहे. त्यांची ओळख करून दिली. त्या मला म्हणाल्या की तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये आहात, रेकॉर्डिंग्स वगैरे करतात, स्टुडिओ तुमच्या ओळखीचे आहेत, तर मला माझे अनुभव नर्मदा परिक्रमेचे ते रेकॉर्ड करून हवेत, तर तुम्ही मला मदत कराल का? बर. अवश्य करीन. ते मी म्हटलं, हे काय आहे, हा विषय काय आहे? हां. तर त्यांनी मला थोडक्यात सांगितलं. मी अजूनही त्याच्यामध्ये अडकलेलो नव्हतो. त्यांना मी माझ्या मित्राच्या स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. तिथे त्यांनी अनुभव कथनाला सुरुवात केली. बर ते ऐकत बसलो मी, आणि कधी मी मैयामय झालो मला नाही कळलं. विषय झाला, परत आलो. असं मी त्यांच्याकडे एकटक बघत होतो. म्हटलं, हे जे तुम्ही आत्ता वेगवेगळे अनुभव सांगितले हे सगळे असतात का हो तिथे? ते म्हणे, हो अरे अनुभव, खोटं काय बोलायचं, माझ्या बाबतीत घडलंय तसं. हो. विषय तिथे थांबला. 1 महिन्यानी त्यांचा मला फोन आला, येतोस का माझ्याबरोबर सेवेला? बर म्हटलं, काय असते ही सेवा? हां. ते म्हणे, चल ना 2 दिवस चल, मैयाच्या किनारी जाऊ, परिक्रमावासींची सेवा करू, म्हणजे तुला कळेल. येतो. तर पहिला जो सेवा केंद्राचा आमचा भाग होता तो होता बगलवाडा, बर उत्तर तटावरती. बर मी त्यांच्याबरोबर गेलो. 2 दिवस मी तिथे होतो. बाबाजी, मैया म्हणजे प्रतिभाताई यांची सेवा बघितली. मला खूप त्याचं नवल वाटायला लागलं. म्हटलं, कुठून कुठून लोक येतात आणि परिक्रमावासींची सेवा करतात. बरं, काय संबंध तसा? पण त्याच्यामध्ये जे समर्पण आहे ते फार महत्त्वाचं आहे. 2 दिवसाचा माझा तो अनुभव. निघताना थोडे पाय माझे जड झाले होते, कारण मैयाचं ते विहंगम दृश्य, तिच्या सानिध्यामध्ये 2 दिवस, आणि मैयाच्याही मनात तसं असेल की यानं तिकडं यावं. तिने माझ्याकडे पाहिलं, मी तिच्याकडे पाहिलं, आणि आम्ही कधी एकरूप झालो ते आम्हाला कळलंच नाही. पुढच्या वर्षी पुन्हा त्यांचा फोन आला, येतोस? म्हणजे येतो. अमरकंठ, जिथे मैयाचं उद्गम स्थान आहे बर तिथे जायचं. ओके. म्हणजे येतो. 10 दिवस जाऊ म्हटलं आपण. तिथे पोचलो. काय ते स्थान आहे अहो. आपण जे म्हणतो ना, इथे आल्यावर मला ही ऊर्जा जाणवली, ती तिथे गेल्यानंतर तुम्हाला उतरता क्षणी ज्या ऊर्जेचं ज्ञान होतं ते अद्वितीय आहे. तो सगळा परिसर मी पाहिला. म्हटलं, हे ठिकाण असं आहे आपल्या इथे. समोरच मैया वाहत होती. आश्रमात पोचलो, आणि 10 दिवसाचे 1 महिना 10 दिवस कसे झाले मला कळलंच नाही. आणि तिथून ती खरी सुरुवात झाली. आणि मग मला एक जण म्हणाले, हिच्याकडे जो एकदा येतो ना तो तिचा होऊन जातो, कारण ही वैराग्यदायिनी आहे.
वैराग्यदायिनी असल्यामुळे एकदा बरं. तिच्याकडे तुम्ही आलात की तुम्ही कितीही प्रयत्न केला ती तुम्हाला नाही सोडत. आणि फार चांगली गोष्ट आहे, इकडे तिकडे अडकण्यापेक्षा तिच्या सानिध्यात असलेलं काय वाईट आहे. नक्कीच. असा तो आमचा सेवेचा प्रवास सुरू झाला. ओके. मला खूप गंमत वाटते आता तुमचं बोलणं ऐकताना. गंमत अशी की तुम्ही कलाकार आहात. म्हणजे हल्ली तर सेल्फी युग आणि सगळ्यांना जे काय चालू आहे त्याच्यामध्ये माझं जे काय समोर चेहरा दिसला पाहिजे, हो. या तुम्ही माध्यमातच आहात, प्रोफेशनल. दॅट इज युअर करिअर, ब्रेड अँड बटर. बरोबर. पण तरीही तुम्हाला इतकं रिमोट प्लेसला जाऊन, वैराग्याकडे जाऊन, आणि तरीही तुम्ही तुमचं करिअर मात्र चालूच ठेवलं. हे कसं काय जमवलं? शेवटी तो एक तुमचा पिंड असतो. तुमचा जो जन्म झालेला आहे, प्रत्येकाचा जन्म काहीतरी कारणासाठी झालेला आहे. उगाच नाही ही लोक या भूलोकी येतात. प्रत्येकाच्या हातून काही ना काही कार्य घडायचं असतं. एखादा सुपरस्टार होतो, एखादे महान नर्तकी होते, एक उत्तम व्याख्याता होतो, एखादा साधनेमध्ये लीन होतो. आता ह्यातलं तुम्हाला काय निवडायचं आहे हे तुम्ही तुमचंच ठरवायचं असतं. आणि मग अशा माध्यमातून जेव्हा तुम्ही या माध्यमात येता, मग तुम्हाला कळतं की अरे हे खरंच साध्य आहे. बाकीचं आहेच, आज घर चालवायचं आहे, कमवायचं आहे, त्याच्यासाठी हे साधन आहे. पण सगळं कमवलेलं माझं आहे का? नक्कीच नाही. समाजाच्या हितासाठी काहीतरी देणं आपण लागतो. मग अशा रूपाने जर आपली सेवा घडत असेल, फुल ना फुलाची पाकळी आपण जर देऊ शकत असलो, काय वाईट आहे? नाना तऱ्हेचे लोक वेगवेगळ्या पद्धतीची मदत तिथे करत असतात. आणि शेवटी कुठलंही समाजकार्य हे लोकमाध्यमाच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर. तसंच आहे इथे. हो. 5-5, 10-10 किलोमीटरवरती आश्रम आहेत. बर. प्रत्येक आश्रम उत्तमरित्या चाललेला आहे. काही त्यागी महाराज आहेत, काही नागा साधू आहेत, काही संत महात्मे आश्रम चालवतात. त्यांची थोडी वय झालेली असतात. अशा ह्याच्यामध्ये गावातली लोक त्यांना मदत करतात. आमच्यासारखी जेव्हा शहरातून लोक तिथे येतात ती काहीतरी मदत करतात. आणि हा गाडा अविरत चालू आहे, खंड न पडता. असं कधीच झालं नाही की कुठलाही परिक्रमावासी कुठल्याही आश्रमात गेल्यानंतर भोजन न केल्याशिवाय राहिलेला आहे. कमाल. तुम्हाला जे मिळणार आहे ते तुमची पोटाची खळगी भरण्यासाठी नक्कीच आहे, आणि तीच अपेक्षा असते. बघा, तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो. म्हणजे आपल्याकडे घरामध्ये अनेक प्रकारचे कपडे आहेत. तुम्ही प्रत्येक प्रोग्राम अनुसरून ते कपडे परिधान करता, बाहेर जाता. परिक्रमेत आल्यानंतर काय? 2 बंड्या, 2 लुंग्या, हातामध्ये दंड, एका ह्याच्यात कमंडल, आणि पाठीवरती सॅक ज्याच्यामध्ये जुजबी कपडे. संपलं. तुमचं अस्तित्व आता कोणालाही जाणवत नाही. तुम्ही एक परिक्रमावासी आहात आणि ते तसे तुम्ही दिसायला लागता. आता काही अवडंबर नाही, काही छान छौकी नाही. आणि तो माणूस त्या वेशामध्ये जेव्हा परिक्रमा सुरू करतो तेव्हा आमूलाग्र बदल त्याच्यात झाल्याशिवाय राहत नाही. निश्चितच. तेव्हा जेव्हा तुम्ही मला सांगताय की तिकडे गेल्यानंतर आपण फक्त 2 बंड्या, 2 लुंग्या, आणि आपल्याला उचलता येईल एवढंच वजन पाठीवरती. एरवी आपण आपल्याला उचलता न येणारं वजन खूपसं घेऊन वागतो, लिटरली वागतो. तिकडे ते शक्यच नाही. 2 किलोमीटर चालल्यानंतर लक्षात येईल की ह्यातलं मला काही नकोय. हळूहळू माणूस सोडून देत जातो सगळ्या गोष्टी, जे इथे घडायला हवं. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तिथं ते प्रॅक्टिकल वेनी वैराग्य यायला लागतं की मला लागतंय तेवढं मला अगदी आत्ता मिळतंय. बरोबर. तुम्ही मला मगाशी म्हणलात की अविरत चालू असलेली ही एक जंगलातली, त्या निबिड अरण्यातली सेवा आहे. आणि एक माणूस जातो, दुसरा माणूस तिथे येतोच. कधी असं होत नाही की आश्रम ओस पडलाय. तुम्ही जे चालता, परिक्रमावासी असताना जेवण मिळत नाही, जे असेल ते, पण तुमच्या पोटाचं, तुमची तिथली जी गरज आहे ती भागते. बरोबर. या सगळ्याच्या मागे कोणीतरी वेगळीच शक्ती हे चालवते, असं नाही का वाटत? कोणीतरी वेगळी शक्ती नाहीच आहे. जी शक्ती आहे ती तुमच्या समोर आहे, मैया साक्षात.
तीच सगळं घडवून आणते. आणि विश्वास ठेवा, हे सत्य आहे, हे थोतांड नाही, हा दांभिकपणा नाही. पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला याचे अनुभव येतात. अहो, हे जे काही चाललंय ना, सगळं ती करत असते. मी लिहून देऊ शकतो तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून, तर मी स्पष्टपणे सांगू शकतो की ती आहे ना, ती तुमची व्यवस्थित काळजी घेते. आता मगाशी तुम्ही तो बोजा हा शब्द, हो. की तो अंगावर घेऊन चाललात, मग कधी कधी जड होते बॅग. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. आपण शहरातले लोक, त्या भागाचा आपला तसा विशेष संबंध येत नाही. परिक्रमा करायची हा संकल्प जेव्हा मी केला, तेव्हा घरच्यांची परवानगी फार महत्वाची असते. नक्कीच. मी घरी विषय काढला की मला या वर्षी परिक्रमा करायची. गेली 12-13 वर्ष मी फक्त विचार करतोय, तर करू का मी परिक्रमा. आता इथे मैया आली. मैया आमच्या सौंच्या मुखात जाऊन बसली आणि ती म्हणाली, करा की. एवढ्या पटकन एका सेकंदात म्हणाली करा. मी त्या दिवशी जो कामाला लागलो, आमचे औंधला तावसे काका राहतात, त्यांचा मला फोन आला. ते सहसा फोन करत नाहीत, पण आला त्या दिवशी फोन अर्ध्या तासाच्या अंतरात. मला म्हणा कुठे आहेस. म्हटलं घरीच आहे. ये बरं जरा औंधला, काम आहे मला तुझ्याकडे. म्हटलं येतो. आता तावसे काका फार मोठे सेवेकरी आहेत मैयाच्या किनाऱ्यावरचे. परिक्रमा केलेली आहे, गायत्रीचं अनुष्ठान आहे त्यांच्या घरामध्ये, फार मोठं व्यक्तिमत्व ते. मी लगेच गाडी काढली, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं का हो काका, एकदम आज अचानक आठवण झाली. अरे तुला भेटावंसं वाटलं मला. बैस यंदा कुठे जाणार आहेस सेवेला. म्हटलं यंदा सेवेला नाही जाणार, यंदा परिक्रमेला जाणार आहे. काय सांगतोस, परिक्रमा करणार आहेस तू. म्हटलं हो. अरे बरं झालं, मग मी तुला बोलवलं. कालच मी परिक्रमावासींना देण्यासाठी बंड्या आणि लुंगी आणल्या आहेत, म्हणजे धोतर. कमाल. त्यातल्या 2 बंड्या तुला देतो, एक धोतर तुला देतो. ते धोतर मधून कापायचं, म्हणजे त्याचे 2 भाग होतात, ते 2 भाग वापरायचे. आणि पौड रोडला एक जण राहतात, त्यांच्याकडे जा, ते तुला दंड देतील, असं म्हणून ते आतमध्ये गेले आणि मैयाची सुबक मूर्ती मला आणून दिली. ही घे, पूजेत ठेव दररोज. बाप रे. मी म्हटलं हे जाणार आहेस ना, मग हे घे, हे द्यायचं असतं. तू आलास, सत्पात्री लागलं म्हणाले. मी घेऊन पौड रोडला आलो, त्यांच्याकडे गेलो. तर म्हणे कालच मी मोतीबागेतून 4 दंड आणले होते, कोणी परिक्रमा करणार असेल त्यांना देण्यासाठी. हा घ्या म्हणे त्यातला एक दंड घेतला. हे बघा, हे साहित्य जमलं त्याच दिवशी जमलं, ज्या दिवशी मी संकल्प केला. अर्ध्या तासात त्यांचा फोन आला. म्हणजे अनुभव काय आले म्हणताना तुम्हाला, फक्त तुम्ही ठरवल्यावरच हा अनुभव आलाय लगेच पहिला. अर्ध्या तासाच्या आत घरी आलो, बॅग भरली. आता शहरी मन, सिक्युरिटीचं मन असतं, सिक्युरिटीचं. 2 बंड्या, फाटली एखादी तर घ्या, अजून एक. थंडीच्या महिन्यात तर सुरू होते ना, कार्तिक एकादशीला परिक्रमा सुरू होते. देव उठणी एकादशी म्हणतो त्याला आपण. प्रचंड थंडी असते तिकडे. एमपीचा आणि आमचा जुना सहवास असल्यामुळे मला माहिती आहे. एक स्वेटर, छोटा स्वेटर, हे साहित्य सगळं बॅगेत भरलं, खांद्याला अडकवली, गाडीत बसलो. परिक्रमा मी अमरकंटकहून उचलली. कारण सेवा करता करता एका गोष्टीचं ज्ञान मला झालं होतं की अशा ठिकाणाहून परिक्रमा उचलावी की जिथे आपल्या पुढेही कोणी नसावं आणि मागेही कोणी नसावं, म्हणजे आश्रमातल्या लोकांना त्रास होत नाही. आपण 2-3 जण गेलो तर आश्रमधारी सुखावतात. 20-20, 25-25 जणांची झुंड गेली, त्यांनाही थोडी दिक्कत करतात, नाही कोणी म्हणत नाही, पण त्यांच्याही अवस्थेची आपण थोडीशी कल्पना केली पाहिजे ना. म्हणून असं स्थान निवडलं. तर कुठलं, तर मैया जिथून उद्गम पावली ते स्थान निवडूया. तिचं ते खळखळणं, हसणं, खिदळणं, ते पाहत पाहत ती जशी मोठी होत जाते तसा तिचा प्रवास अनुभवूया, असं आमचं एक मन होतं. अमरकंटकला आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही मायकी बगिया, जिथे मैया उगम पावते. 2 मतं आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यात आपण जायचं नाही. पण मायकी बगिया आम्हाला सांगितलं, आम्ही मायकी बगियाला आलो. संकल्प केला, गुरुजी आले होते, संकल्प केला, कढाई केली. कढाई म्हणजे शिरा. मैयाला कढाई खूप आवडते, शिऱ्याचा नैवेद्य खूप आवडतो. आता तिच्यासाठी आपण सगळं करतोय, ते तिची आवड निवड महत्वाची. मग कढाई केली, कन्यांना बोलवलं, तिथे कन्या असतात, कन्यांना दक्षिणा, कढाई, प्रसाद सगळा केला. बॅग उचलली,
रस्त्यावरती जेव्हा पहिलं पाऊल टाकलं तेव्हा आम्ही झालो परिक्रमावासी. बरोबर. आता अन्वय बेंद्रे काही नाही, तो काय करत होता काही नाही, आता परिक्रमावासी. आलो 10 पावलं चाललो, छाती भरून आली, सहन होईना मला चालणं. ओ बापरे, हे काय झालं. ही बॅग घेऊन मी पुण्याहून इथपर्यंत आलो. जरी प्रवासात असली बॅग तरी खांद्यावर उचलून मी पेंढराहून अमरकंटकहून इथपर्यंत आलोच की तेव्हा मला काही जाणवलं नाही. आत्ता का मला 10 पावलं चालता येईना. बर 2.5 किलोमीटरचं अंतर चालायला 4 तास लागले मला. बर कारण अमरकंटकमध्ये आम्हीच एक आश्रम सुरू केला होता, बर रेवा आश्रम, बर नर्मदा सेवा समितीचा. बर तिथे आम्हाला आज मुक्काम करायचा होता. अच्छा. कसा बसा पोचलो, दम लागला होता सॉलिड, चालता येत नव्हतं. तिथे पोचलो, धापकन बसलो. सेवेकरी पुण्याचेच होते. बर काय झालं बाबाजी. आता आम्ही बाबाजी. अच्छा. परिक्रमावासी. हां, आता आम्ही बाबाजी बर परिक्रमावासी आणि ज्या स्त्री वर्गातल्या आहेत त्या माताजी. बर अच्छा. मग ती 1 महिन्याची मुलगी का असेना किंवा 90 का असेना, आता त्या माताजी. आम्ही बाबाजी, ते माताजी. काय झालं म्हणजे फार दम लागला. बॅगेत बोजा आहे का म्हटलं, आता जेवढे कपडे लागतात तेवढे आणले. उघडा बॅग, सगळे कपडे काढले त्यांनी बॅगेतनं. तेवढं नका नेऊ, हे काही गरज नाही, जेवढं आहे ना तेवढंच न्या. बंडी फाटली तर तुम्हाला कुठल्याही आश्रमामध्ये बंडी देतील. ओके. एवढं आहे तिथं सगळं. काढले कपडे, ते बांधले. तो म्हणला संपल्यानंतर तुम्ही अमरकंटकलाच येणार, तेव्हा जातानाही घेऊन जा. ओके. खांद्यावर टाकले, हलकी झाली बॅग. पुन्हा चालायला लागलो, पुन्हा दम लागायला लागला. आता काय कारण आहे दम लागायचं. असं करता करता कपिलधारा, बर जिथे पहिल्यांदा मैया खाली उडी मारते, बर फार सुंदर स्थान आहे. बर तिथे बुढी माई आहे, खूप अद्वितीय स्थान आहे ते. कपिलधाराच्या जंगलातून चाललो, 1-1.5 किलोमीटरवरती रामदास महाराजांचा आश्रम आहे. बर. भर जंगलात, बर मैयाच्या मध्ये. इकडून एक धार आहे आणि तिकडून एक धार आहे. बर तिथे गेलो. माझा जुना परिचय होता त्यांच्याशी, बर. सेवेच्या काळामध्ये आलेला होता. बर मला म्हणाय, बाबाजी काय झालं. म्हटलं काय कळत नाही मला. ते म्हणा बसा. बसलो त्यांच्यासमोर. शंका घेतली का म्हटलं, कसली शंका. हं. तिथे गेल्यानंतर माझा हा कपडा फाटला तर मी काय करू, मला थंडी वाजली तर मी काय करू, म्हणून बोजा घेतला का बरोबर. अरे बापरे, म्हटलं घेतला होता, तो ठेवलाय तिकडे. हां विश्वास नाही ना तिच्यावरती, अविश्वास दाखवलात. हा, आता एक काम करा, हा दिवा सोडा तिच्यात, मैयाच्या प्रवाहामध्ये, बर. उदबत्ती लावा, क्षमा मागा. पुन्हा असं काही संचय करणार नाही आणि अधिक काही घेणार नाही. माई रेवा तेरे भरोसे. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो. परिक्रमा कधी पूर्ण झाली हे मला कळलं नाही. हा चमत्कार आहे. किंवा ती किती लक्ष देऊन असते, ती सांगते मी आहे, तू काळजी करू नकोस. जसं स्वामी समर्थांचं एक मंत्र आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच आहे ते पाठीशी आहेत ना. तुम्ही त्यांच्यावर सोपवा, चालायला लागा, जे होईल ते होईल आणि काही होत नाही, सगळं छान होतं अगदी. बापरे. शहरी माणसाला हे सगळं खूप अचंबित करणार आहे. हो तुम्ही स्वतः 12 वर्ष तिकडे सेवेकरी म्हणून गेला, हो बरोबर. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याशी थोडेफार ट्यून्ड होतात. हो हो, ते फार महत्वाचं आहे. आत्ताच्या हां, मला तेच विचारायचं होतं की आत्ता हे तुमचं ऐकून मला वाटेल की मलाही करायचं आहे. हो, तर त्याची जी त्याच्या ज्या काय म्हणजे तिकडे गेल्यानंतर काय काय असतं आणि मला झेपणार आहे का नाही या शंका न घेता मी सरेंडर करणं गरजेचं आहे. पण तरीही शारीरिक आणि मानसिक तयारी करून गेल्याशिवाय हे होणार नाही असं मला वाटतं. खरं तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की तुमची शारीरिक तयारी पाहिजे, मानसिक तयारी पाहिजे, आणि समजा ती झाली नाही तरी तिकडे जाण्याचा निर्णय मात्र तयार असला पाहिजे. मग ती बघते ते सगळं. त्याचं उत्तम उदाहरण देतो मी तुम्हाला. एक कन्या मला भेटली परिक्रमेत. बर. अंगानं बोजड होती. बर. तिचं नाव मी सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका अतिशय मोठ्या पोस्टवरती काम करते. ओके. खूप बोजड होती. अच्छा. ती परिक्रमेत होती आणि मी
जस्ट त्यांना विचारलं, म्हणलं तुम्हाला चालवतं का हो एवढं? ते म्हणे नाही मला विशेष चालवत, पण मी खंडित परिक्रमा करते, कारण मला परिक्रमा करायची आहे. मी 100-200 किलोमीटर चालते, बर 5-5, 10-10 किलोमीटर चालते. जिथे मी थांबते 100-1 किलोमीटर झाल्यानंतर तिथून मी परत जाते निघून. बर कारण मला माहिती आहे मी किती व्यायाम केला तरी माझं शरीर स्लिम होणार नाही, ओके पण मला परिक्रमा करायची आहे. म्हणजे मनाचा निर्धार फार महत्त्वाचा आहे. नंतर हे शारीरिक मानसिक या सगळ्या गोष्टी येतात. आणि मैयाच्या किनारी आलात, प्रदेश तुमचा ओळखीचा नाही आहे. 90% लोकांना माहितीच नसतं परिक्रमा मार्ग काय आहे, पण होते त्यांची परिक्रमा कोणालाही न विचारता. आणि चुकलात तर कुठून तरी आवाज येतोच, बाबाजी, माताजी, मैया ये रास्ता नहीं है, वहां से जाओ, यहाँ से जाओगे तो खंडित हो जाएगी. बरोबर तुम्हाला दिशा दाखवली जाते, तुमची परिक्रमा सुरूच असते. याला काय म्हणाल तुम्ही? आमच्या बाबतीत तर किती वेळा घडलंय. आम्ही तर जंगलात भटकलो, अमरकंटकच्या जंगलामध्ये आम्ही विसरलो रस्ता. बर 4 ते 5 तास त्या जंगलामध्ये फिरत होतो. कुठून तरी खळखळ खळखळ आवाज येत होता. म्हटलं बहुतेक मैयाचाही. त्या आवाजाच्या दिशेने जाऊ आणि तिच्या किनाऱ्यावरती जाऊन बसवून तिला सांगू, माई काय चुकलं ग, का भटकवते सुगतच्या आवाज, परिक्रमेला आलोय. म्हणून खरंच आम्ही गेलो तिच्यापाशी, तिथे बसलो. काही सेकंद किंवा मिनिटामध्ये पलीकडच्या तटावरती एक माणूस अवतीर्ण झाला. अवतीर्ण म्हणजे असा नाही झाला, तो कुठून तरी येत होता, आम्हाला दिसला. आम्ही त्याला आवाज दिले, बाबाजी. तोच म्हणाला, रास्ता भटक गए क्या? मला हा बाबाजी रास्ता भटक, रुक जा मैं आता हूं. त्या माणसाने ती नदीतून चालतच आला, कारण उथळ होती ना, तिथूच ती निर्माण झालेली आहे, त्यामुळे अजून खोल नाहीये, प्रवाह जास्त नाहीये. तो आला, म्हणजे चलो. ज्या मार्गावरती आम्ही भटकत होतो त्याच मार्गावरती तो आम्हाला घेऊन गेला आणि समोरचा रस्ता दाखवला की हा सरळ रस्ता हायवेला लागेल आणि पुढे खन्नात नावाचं गाव येईल, तिथे आश्रम आहे, तिथे जाऊन आज मुक्काम करा. योजना झाली. हो मैयांनी पाठवलं. आम्ही तरी असंच म्हणतो बाबा, आम्ही भोळे बापडे, आम्ही तर म्हणतो मैयांनीच पाठवलं त्याला. तो आला, त्याने आम्हाला मार्ग दाखवला आणि त्या जंगलातून आम्हाला त्यांनी सुखरूप बाहेर काढलं. अजून काय पाहिजे? पण म्हणजे तुम्ही सांगताय की अनेक मार्ग आहेत, जंगलात तुम्ही भटकू शकता. असंख्य लोक ऍट अ टाइम ते करत असतात. पण तिथे कुठेही दिशादर्शक बोर्ड वगैरे नसतात? तिथे दिशादर्शक बोर्ड असतात ना. आता कसं आहे, समजा एक गाव आहे, या गावापासून पुढच्या गावापर्यंत तिथल्या स्थानिक लोकांनी परिक्रमावासियांच्या मदतीसाठी झाडांवरती चिंध्या बांधून ठेवलेल्या आहेत. किंवा चुन्याचं ते पाणी करायचं आणि एखाद्या दगडावरती एक बाण काढायचा की हा मार्ग, हा मार्ग. अहो, अख्ख्या 3500 किलोमीटरवरती हे सगळं तुम्हाला दिसतं. तुम्हाला विचारायचीच गरज नाही कोणाला. चालला चालला चिंधी आहे, चिंधी या बाजूला असेल तर या बाजूने जायचंय, चिंधी त्या बाजूला असेल तर त्या बाजूने जायचंय. पांढऱ्या रंगाची, गुलाबी रंगाची, भगव्या रंगाची, हे छोट्या छोट्या चिंध्या झाडांवरती टांगून ठेवलेल्या आहेत. ते तुमचं दिशादर्शक. त्याला धरा आणि चालू लागा. खरंच सांगतो, काही विचारायची गरज नाही. आणि मी तर असं म्हणेन ना की जा तर एकदा, नक्कीच. चुकण्याचाही अनुभव घ्या आणि रस्त्याचाही तो अनुभव घ्या. सगळे अनुभव घ्या, मजा येते, आनंद येतो. आता मजा या शब्दावरून सांगतो, मी आता सहज बोलून गेलो तर मजा येते. एका आश्रमात होतो, नागा साधू होते. बोले बाबाजी कैसा लग रहा है? मी आपलं बोलून गेलो शहरी, बहुत मजा आ रहा है. आय खवळलं माझ्यावरती, बोले शर्म नहीं आती आपको, मजा बोलते हो आप? बोले क्या हो गया बाबाजी? आनंद बोलो, ये कोई मजा करने का ठिकाण आहे क्या? आनंद आया, आनंद. म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं काय बोलायचं, कुठल्या शब्दांचे भान ठेवायचे, तुम्हाला त्यांनी इनडायरेक्ट सांगितलं. असं सगळं घडत असतं तिथे. इनडायरेक्ट सांगितलं. आणि आता तुम्ही जेव्हा ते मजा आणि आनंद हे जेव्हा त्यांनी ओरडल्यानंतर मलाही कळतंय की दोन्हीमध्ये भिन्नता आहे. की मजा आली तरीही आनंद मिळतोच असं नसतं. बऱ्याच वेळा मजा अत्यंत अशी वरवर असते, पण आनंद मिळायला मात्र तुमची ही जी अनुभूती आहे सगळी, मला असं वाटतं की तुमचे जे अनुभव आहेत ते आपल्या सगळ्या दर्शकांना तुम्ही प्लीज 1-2 त्यातले सांगितलेत तरी खूप, म्हणजे मला मान्य आहे अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, पण तरीही, कारण तुमचे अनुभव आहेत ते, माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि लोकांपर्यंत ते पोचावेत असं मला वाटतं. परिक्रमा म्हणजे अनुभवाची शिदोरी. जे जे लोक परिक्रमा करतात त्यांना अनुभव येतात, मग यूट्यूबवरती ते त्यांचे व्हिडिओ टाकतात आणि मग ते अनुभव बघून इतर लोक उद्युक्त होतात आणि तेही परिक्रमेला जातात. मला काय म्हणायचंय, अडकू नका या अनुभवांमध्ये.
हे ज्याचे त्याचे आहेत. तुम्हाला घ्यायचेत अनुभव, जा परिक्रमा करा. अख्खी करण्याची ताकद नाही, खंडित करा, तुम्हाला हवी तशी करा. एक सांगतो मी तुम्हाला, आपल्या धर्मामध्ये असं काही त्यांनी अवजड करून ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला काय शक्य आहे तसं करा, चालेल. अहो शेवटी ती माऊली आहे, ती आई आहे, ती रागवेल का? चुकल्यानंतर ती सांगेल की बाळा असं करू नकोस, हे चुकतंय. मारेल? नाही मारणार. तुम्ही का घाबरताय? नाही मला शक्य, मला इतकंच करा की तेवढंच, काही प्रॉब्लेम नाही. नाही संकल्प करतायत, नका करू संकल्प, मी असंच करा, तसंच अवघड काही नाही आहे. पण करा, निघा. आणि मग तो जेव्हा परिक्रमा तुम्ही उचलता त्यानंतर तुम्हाला जसा एक मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये अनुभव सांगितला की बोजा, हो, हा अनुभवच आहे ना. हो, नक्कीच. असे अनुभव अनंत येत असतात की जे मांडले ना तर ग्रंथ तयार होईल, एवढे अनुभव असतात. काही काही लोकांना प्रचंड अनुभव येतात, अद्वितीय अनुभव येतात. आम्हाला साधे सुधे आले. आता तुमच्या आग्रहाखातर एक दोन सांगतो. खरं तर मला हे सांगायचं नाही आहे, काय नसतं हो त्याच्यामध्ये. ती आहे ना, ती समोर तुमच्या उजव्या बाजूला वाहत असते, बस तिच्याकडे बघितलं की अनुभव असतो तो. कारण तुम्हाला परिक्रमेचा तिने जो अनुभव दिलेला आहे तोच केवढा मोठा आहे. या बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. मला अश्वत्थामा भेटला, मला मैयाने दर्शन दिलं. अरे आमची ताकद नाही आहे त्यांना बघण्याची. हां, आम्ही त्यांना मनोमन स्मरतो, बस तेवढंच आहे. एक छोटासा किस्सा आहे. शूलपाणीचं जंगल होतं, घोंगसा. बर. घोंगस्यामध्ये आम्ही होतो. घोंगशाच्या अलीकडे, माफ करा, घोंगशाच्या अलीकडे घडलेला हा प्रसंग आहे. माझ्याबरोबर तेव्हा 3 साधू होते. बर. एक तुळजापूरचे होते, एक इंदोरचे होते आणि एक उज्जैनचे होते. साधू होते. त्यातला एक साधू 1-1.5 किलोमीटर आधी, घोंगसा या आश्रमाच्या 1-1.5 किलोमीटर आधी मला म्हटला, बाबाजी गुलाब जामुन की खुशबू आ रही है. गुलाब जामुन तिकडे जंगलात? बाबाजी अपन जंगल में है, यहाँ पीने के लिए पानी नहीं है और आपको गुलाब जामुन दिख रहे हैं. बोले हाँ बाबाजी मुझे खुशबू आ रही है गुलाब जामुन की. मला ठीक आहे, खाऊ म्हटलं आपण गुलाबजामुन. पण आता गोरा कॉलनी येईल. या शूलपाणीच्या नंतरचं सगळ्यात मोठं पहिलं गाव गुजरात डिस्ट्रिक्टमधलं गोरा. बर. तिथे हे सगळं मिळेल, कारण सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथेच आहे. बर. ओके. कवेडिया नावाचं गाव, correct. त्यामुळे टुरिस्ट प्लेस मोठं सगळं काही छान आहे, तिथं सगळं काय मिळेल. म्हणजे वहाँ पे पोहोचेंगे ना आपण, गुलाबजाम खाएंगे. आम्ही आश्रमात आलो. नागा साधू होते. आम्हाला म्हटले आसन लगाव. आसन लगाव म्हणजे तुमचं जे तुम्ही हंतरायचं पांघरायचं बरोबर आणलेलं आहे ते लावायचं, आता ते काढायचं नाही. ते एकदा लावलं की लावलं. प्रस्थान जेव्हा करणार असाल तेव्हाच ते गुंडाळायचं. बर. आसन लावलं, हातपाय धुतले. बाबाजी बोले साधन लेके आओ. म्हणजे आपली ताट आणि वाटी आपण बरोबर घ्यायची असते, ते साधन. साधन घेऊन आम्ही बसलो. मोठा डबा आणला त्यांनी, उघडला, खचाखच गुलाबजामुनने भरला होता. बापरे. हो, माझ्या अंगावर आता काटा आला. बापरे. मी तो बायकडे बघतोय, मी त्यांच्याकडे बघतोय. म्हणजे बाबाजी गुलाबजाम. म्हणजे यार महान हो आप. हो खरंच. लेकिन एक बात का ध्यान रखिए, ऐसा कुछ मन में संकल्प मत करो, मैया को तकलीफ होती है, तिला मग तुमचा हट्ट पुरवावा लागतो. होतो की नाही असाही विचार करा. निर्विकार मनाने परिक्रमा करा ना, मस्त वाटतं एकदम. तर ते गुलाबजाम आले. मी सहज त्या बाबाजीला म्हटलं, बाबाजी यहाँ पे गुलाबजाम. बोले अरे कोई पूना से साधक आए थे जिनको यहाँ पे बड़ा आश्रम बनाना है, और उन्होंने कहा कि आज जितने भी परिक्रमावासी आएंगे तो उनको गुलाबजाम खिलाना. एक ड्रम भर के गुलाबजाम लेके आए हो. बापरे. हे झालं, काही बोललो नाही आम्ही फक्त मैयाकडे बघत होतो. एवढ्याशा सुद्धा गोष्टी पुरवतेस तू आम्हाला, क्षुल्लक गोष्टी. काय आहे त्यात? काही नाही आहे त्याच्यात. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. आता थोडी कठीण वाट होती, खूप डोंगर आहेत, चढायचं आहे, उतरायचं आहे. झाडी आहे पण विरळ झालेली आहे आता तिथली, कारण खूप आधुनिकीकरण आता तिथलं सुरू झालेलं आहे. हो. काय झालं, दुपारचे 2 वाजले होते. कुठे काहीही दिसत नव्हतं. आश्रम यायला अजून 7 किलोमीटर चालायचं होतं. पाणी होतं आमच्याकडे. एका वडाच्या मोठ्या झाडाखाली बसलो. आमच्याबरोबरचे म्हणाले, बाबाजी आज भूखा सोना यहीं पे, कुछ नहीं है साधन, क्या करेंगे, कहाँ किससे मांगेंगे.
अरे ठीक आहे, एक दिन ऐसा भी सही, आपण दररोजच भोजन करतोय, नाही मिळालं आज दुपारचं, जाऊ दे. लांबून एक माताजी येत होत्या, डोक्यावरती टोपली होती त्यांच्या आणि एक छोटी मुलगी होती बरोबर. बर. मी धाडस केलं, त्या जशा जवळ आल्या, म्हणलं मैया जी कुछ भोजन प्रसादी मिल जाए की, भिक्षा मागावीच लागते. हो. हा, सगळं तुम्हाला बाजूला ठेवायचं बघा, तुम्ही कोण नक्कीच. आहात, काय आहात, काही संबंध नाही आहे तुमचा. खरोखर आता भूक लागलीये, भुकेपेक्षा मोठं काही नाही. सगळं बाजूला. माताजी अतिशय गरीब होती, तिच्या एकंदरून अवतारावरून तसं वाटत. तिने विचारलं किती मूर्ती आहे बाबाची इथून? मूर्ती म्हणजे परिक्रमा, किती लोक? त्यांना मूर्ती अच्छा. म्हणतात. बर. मतलब 4 है. तो ज्वार की रोटी चल जाएगी? मतलब हाँ चल जाएगी, लेकिन दाल सब्जी नहीं हमारे पास, तो नमक और तीखा और तेल ले आऊँ थोड़ा सा? मतलब ले आइए. हां, मला आश्चर्य वाटलं, काहीतरी व्यवस्था होते आमची. हो. अर्ध्या तासाने ती माऊली आली, टोपलीमध्येच तिने भाकऱ्या ठेवल्या होत्या, प्रत्येकाला 2-2 भाकऱ्या दिल्या. आणि द्रोणामध्ये ते तिखट मीठ आणि त्याच्यात तेल वगैरे घालून अशी एवढी चटणी त्यांनी दिली. जेव्हा पूर्वी शाळेत असताना आमचे शेतकरी राजे कसं जेवायचे शेतामध्ये, मीठ भाकरी बरोबर कांदा आणि आयुष्य घालवायचे, अक्षरशः त्याची प्रचिती आली आम्हाला. तिने दिलं, आम्ही खाल्लं. जेव्हा आम्ही तृप्त झालो तेव्हा आम्ही भानावर आलो आणि सगळीकडे बघितलं. आलो आपण इकडून, एकही घर नव्हतं, हो. समोर काही दिसत नाहीये. मग हे केलं कुठे? आणि बस मैया अशी भूक भागवलीस इथे येऊन? बापरे. काय म्हणायचं या गोष्टीला? म्हणून ते सांगावं असं वाटतं, अनुभव जे आहेत ना, हे असं आहे सगळं. हे तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. अनुभव पण तुम्ही म्हणताय की अनुभवायला हवं. हो, जाऊन अनुभवा. हो. प्रत्येकाचे वेगळे अनुभव आहेत. फार फार. पण तरीही तुम्ही हे जे काही 2-3 अनुभव सांगितलेत त्यातून एखाद्या माणसाला तरी वाटेल की जावं आणि त्याला मिळणारे नाही. अनुभव. चांगली गोष्ट आहे, जावं, करावं. तुम्ही हिल स्टेशनला जाता, आनंद असेल, फॅमिलीबरोबर जाता, चांगली गोष्ट आहे. कधीतरी एक थोडा वेळ स्वतःसाठी काढा, एका वेगळ्या विश्वामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, तो अनुभव घ्या. आता तर किती जोड्या परिक्रमा करतात. हो. मला तिथे एक US कपल भेटलं होतं, बरं. जस्ट मॅरिड होते, काही संबंध नव्हता भारताशी त्यांचा. अच्छा, म्हणजे USचेच होते. US नागरिक. बरं. यूट्यूबवरती हे सगळं बघितलं. परिक्रमा आणि हे, ती मुलगी खूप प्रभावित झाली होती. तिचं लग्न झालं तिकडे. लग्नामध्ये तिने अट एकच ठेवली होणाऱ्या नवऱ्यापाशी, आपलं वैवाहिक आयुष्य तेव्हा सुरू होईल जेव्हा तू माझ्याबरोबर परिक्रमा करशील. बाप रे. काय बोलू आता. त्या मला आश्रमात भेटल्या, त्यांनी मला हे सगळं सांगितलं. म्हटलं तुम्ही का एवढं प्रेमात आहात? अक्षरशः. शी इज माय मदर. काय बोलायचं. हे कनेक्शन असेल पण काहीतरी. कनेक्शन आणि परदेशातली तर किती लोक येतात. एक तर याट तयार करणारा माणूस मला भेटला, ज्याचा स्वतःचा याट बनवण्याचा उद्योग होता फार मोठा, तोही परिक्रमेत होता. खूप फॉरेनर्स भेटतात आणि इतकी सुंदर परिक्रमा करतात आहोत ते, काय सांगू तुम्हाला. कमाल आहे, कमाल आहे. आणि ती आहेच तशी. पण ही खरंच कमाल आहे. कारण आता तुम्ही नर्मदेबद्दल बोलताय, ऐकून का होईना, नर्मदा बघून MP इकडे तिकडे फिरून आपल्याला नर्मदेचं दर्शन झालेलं असतं किंवा ऐकून. हो. आता तुम्ही इतके जवळचे आहात की मला तुम्हाला भेटणं सहज शक्य आहे अनुभव. हो. पण ते YouTube बघून एक नवीन लग्न झालेली जोडी तिकडनं इथे येणं, म्हणजे देयर इज ॲब्सोल्यूट कनेक्शन. अगदी काहीतरी हे वेगळं दैवी आहे. हो, खरंच आहे. म्हणजे खरंच दैवी आहे की तरुण मुलं 2 परदेशातली. म्हणजे मला YouTubeवरती मी स्पेनमधलं काहीतरी बघितलं, कितीही सुंदर असलं तरीही ते मला खेचून नाही नेणार जोपर्यंत देयर इज नो कनेक्शन. तर डेफिनेटली त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे. म्हणजे हा तुमचा जो काय अनुभव आहे तो अमेझिंग आहे.
आपल्याकडे जसा वारकरी संप्रदाय आहे, हो मी का मानतो वारकरी संप्रदायाला, तो एकच संप्रदाय आज असा अस्तित्वात आहे की जो जात पात धर्म याच्याही पुढे. नक्कीच. बघा लाखो वारकरी आहेत, दाखव. वेगवेगळ्या पंथातले आहेत, गुण्या गोविंदानी वारी करत अक्षरशः असतात. अक्षरशः तेव्हा कोणाच्याही मनात येत नाही तुमची जात काय, माझी जात काय, यांचा धर्म काय. नाना तऱ्हेची लोक त्याच्यामध्ये असतात. जसा वारकऱ्यांनी हा धर्म जोपासलेला आहे, सर्व धर्म समभाव, तसाच या परिक्रमेमध्ये पण आहे. लाखो करोडो लोक परिक्रमा करत असतात, सगळीकडे जात असतात. कोण कोणाला विचारत नाही तुम्ही कोण, आमच्या आश्रमात आहे तुमच्यासाठी जागा नाही, असं काही होत नाही. हे शिका, आज काळाची गरज आहे. ही परिक्रमा असो नाही तर ही वारी असो, हे तुम्हाला आज हेच शिकवत आहे. याच्यात अडकू नका, जातीपातीत अडकू नका, धर्माची बंधनं नका ठेवू. आपण सगळे एक आहोत. जन्माला आल्यानंतर हे लेबल लागलेलं आहे. हो त्यामुळे हे सगळं जाऊ द्या तिकडे बाजूला. माणसानी माणसाच्या मदतीसाठी माणसासारखं उभं राहायला पाहिजे, तरच ते होणार आहे. आणि ही ते शिकवते. अजून काय वेगळं असतं सांगा बरं. नक्कीच. आणि हे जेव्हा आपण जंगलात, हिमालयात, जंगलात, डोंगरांमध्ये जेव्हा फिरतो ना, की जेव्हा फक्त आपण असतो तिथे, आणि म्हणजे वेळ पडली तर तुम्ही आणि मी जरी गेलो तरी पहिले तुम्ही मला मदत कराल, पण तुम्ही असाल. हो. आणि देर इज अ बाउंड्री हो. की मी तुम्हाला किती मदत करू शकतो. हो अगदी अगदी निश्चित असतं हे. अगदी अगदी. म्हणजे जी माकडिणीची गोष्ट असते ना, की तिची ती बाउंड्री आहे की नाही बुवा, मला जगायचं पहिलं. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण जेव्हा बाहेर पडतो, इथे शहरात मला खूप वाटतं माझ्यामुळे घर चाललंय किंवा माझ्यावर सगळं अवलंबून आहे, तो थोडा अहमभाव असतोच. तो मला वाटतं तिकडे गेल्यानंतर पूर्ण गळून पडतो. काहीच नसतं तिथे. म्हणजे काहीच राहत नाही. आपल्याला म्हणावं लागतं की तुम्ही सगळ्यात म्हणून मी आहे, हो माझं अस्तित्व काही नाही आहे इथे. सांगा मला, भोजन देणारे ते, हो तुमचं रक्षण करणारी ती, निश्चित. तुम्हाला वाट दाखवणारे गावकरी, तुम्ही 100% दुसऱ्यावरती अवलंबून आहात. हो. मग तुम्ही कोट्याधीश असा, तुम्ही नामवंत कोणी असा, काही नाही तिथे. तिथे तुम्हाला तुमची खरी ओळख होते. हे सगळं का घडलं तर मेकल पर्वतावरती जेव्हा भगवान शंकरांनी उपासना केली, त्यांच्या घामेतून जेव्हा मैया अवतीर्ण झाली, बर तेव्हा ती सख्खी मुलगीच झाली ना त्यांची, बरोबर. सख्खी कन्या झाली. हो. आणि आता तो प्रवाह सुरू होणार आहे. आणि भोलेनाथ कधी विरहामध्ये कधीच जात नाही. पहिल्यांदा ते विरहामध्ये गेले की आता तू माझ्यापासून दूर जाणार, माझं काय होणार. बर. तर मैयानी, चमत्कारच आहे हा, भगवान शंकरांना आशीर्वाद दिला मुलीने की बाबा काळजी करू नका, मी आणि तुम्ही वेगळे नाही आहोत, सदैव मी तुमच्याच बरोबर असेल. म्हणून ते म्हणलं होतं की मैया का हर कंकर है शंकर, हर कंकर है शंकर. म्हणून ते आणा, घरात ठेवा, डायरेक्ट पूजा चालू करा, स्थापनेची काही गरज नाही. हा जो भाव आहे ना, हा भाव तुम्हाला तिथे वेगळ्या मार्गाने घेऊन जातो. ते कंकर आहेत, ते तुम्ही घेता, त्याची पूजा करता, लोक प्रभावित होतात आणि तुमच्या आयुष्याला खरंच कलाटणी मिळते, आमूलाग्र बदल होतो. तुम्ही काय किंवा मी काय, आपलं थोडंसं मन संचयाचं असतं. हो. आपण सहसा कोणाला काही देत नाही. याचक आला तरी आपण विशेष लक्ष देत नाही. तिथे मात्र तुमची अवस्था इतकी ती बदलून टाकते की कोणाचं काहीतरी भलं केल्याशिवाय राहत नाही माणूस. जसं तिथे तुम्हाला अतिशय ऑड परिस्थितीमध्ये सुद्धा भोजन मिळतं. हो. मार्ग दाखवला जातो. तुम्ही जेव्हा परिक्रमा पूर्ण करून येता, तुमच्या शहरामध्ये तुम्ही पुन्हा येता आणि त्यानंतर तुम्हाला कोणी याचक भेटतो, तर कमीत कमी त्याला तुम्ही चहा पाजायला तर सुरुवात करता. बाबाजी चाय पिलो, त्याच्या पुढची गोष्ट कुछ खा लो. मग हे हळूहळू चालू होतं. आणि काही हरकत नाही हो, तुम्ही किती देताय असं, तुम्ही एक्स अमाऊंट कमवत आहे, त्यातलं एवढंसं तुम्ही कोणासाठी देताय, द्या की. समाज असाच चालतो, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, बस. पण आपण इथे सुद्धा आपल्या परीने मदत करायचा प्रयत्न करत असतो. पण थोडासा स्वार्थी पद्धतीने चालू असतं ते. मला जे जास्त झालंय, जे डबल झालंय, ते मी द्यायचा प्रयत्न करते.
त्याच्यातही मी आधी विचारते बहिणींना हवं आहे का, नातेवाईकांना हवं आहे का, नाहीतर मग पुढे बाईला जी मला नंतर मदत करेल. तर हा जो असतो तो तिथे मला भाव कुठेही दिसत नाही तुमच्या इथे. पण मी एक सांगू तुम्हाला, हा पण एक पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतंय, भले तुम्ही पण सिलेक्शन स्वार्थ करा, आहे त्याच्यात थोडा. हा तो नंतर जाईल पुढे. सुरुवात तर झाली देण्याची. हो जे तुम्ही कालपर्यंत कोणालाच काही देत हो. नव्हतं, तुम्ही आता द्यायला लागलेला आहात. भले तुम्ही त्याचं सिलेक्शन करताय की ही माझी बहीण आहे, तिला मी देतो, मग उरलं बिरलं तर मी दुसऱ्यांना देईन. हो. चला देता तर आहात. पुढे पुढे असं होईल की हे दारं मोकळी आहेत, या काय हवंय घेऊन जा, घेऊन जा, काय हरकत नाही. कारण एक शास्त्र आहे आणि सूत्र असं आहे, नुसता पैसा येत राहिला तर काही उपयोग आहे का? आवक आणि जावक सुरू असली पाहिजे. हो जसा येतो तसा खर्च होतोय, खर्च होतोय म्हणून ते रिकामं होतंय, म्हणून ती जागा भरण्यासाठी पुन्हा येत आहे. पण ती जागा तुम्ही भरण्यासाठी ठेवलीच नाही तर कुठून येणार आहे? हे सामान्य सूत्र आहे. बरोबर. सर मी खूप मोठं तत्वज्ञान सांगतो अशातला भाग नाही, पण येऊ द्या आणि जाऊ द्या, येत राहील जात राहील, कमी काहीही पडणार नाही. एवढंच करा. अन्वयजी तुम्ही मला गिल्टमधनं बाहेर काढलं. म्हणजे हे सगळं जेव्हा मी ऐकत होते तेव्हा एकीकडे मनात असं माझ्या चाललं होतं की किती गोष्टी आपण पकडून ठेवतो हो. आणि किती गोष्टींमध्ये म्हणजे हे सिलेक्शन जे झालं तो सुद्धा किती स्वार्थीपणा आहे. म्हणजे तो माझ्या बुद्धीनुसार केलेला स्वार्थीपणा आहे. पण त्यालाच तुम्ही इतकं छान वळण दिलेत की मला आत्ता ते बरं वाटतंय की निदान मी काहीतरी देतेय. आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे कधीतरी होईल हा फरक की नाही, या तुम्हाला हवं ते घेऊन जा आणि मग त्यांनी मला आनंद मिळेल. हो पण तरीही जेव्हा मी निबिड जंगलात असेन, हो माझ्याकडे काहीतरी थोडंसं असेल तर ते मी आधी माझ्याकडे ठेवीन ना. पण ते लोक ते करत नाहीये, नाही करत. कारण त्यांचा विश्वास तुमच्या लोकांचा संपूर्ण मैयावर आहे की तुम्हाला मी मी देऊन टाकलं तरी चालेल, मला ती देणार. हा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. आम्ही चाललो होतो, स्थान आत्ता मला आठवत नाही, तिथे एक झोपडी होती. ती झोपडी म्हणजे पारदर्शक झोपडी होती. अरे म्हणजे मला नाही लक्षात आलं. फक्त छप्पर आणि असं काहीतरी बांबू लावले होते, एवढंच. सगळ्या बाजूनी प्रकाश आतमध्ये येत होता, कारण परिस्थिती तशी होती. मी तिला पारदर्शक झोपडी म्हणतो, त्यांच्या मनासारखी ती झोपडी होती. वा. हा, एक तिथे मुलगी होती, फार छोटी मुलगी होती, अंगावरती धड कपडे नव्हते. घरामध्ये तिची आई होती, ती चुलीपाशी बसली होती. संस्कार हे कसे आहेत तिकडे ते सांगतो. आम्ही खालून चाललो होतो, ती थोडीशी उंचावरती तिची झोपडी होती. बर. ती तिथून पळत आली, ती बाहेरच होती, तिथून पळत आली. मला म्हणे, बाबाजी चाय पाणी पाव ना. म्हटलं नाही बेटा, हो गया हमारा. नहीं नहीं बाबाजी हमारे यहाँ का चाय पानी पाओ ना. माझ्यावर एक अजून परिक्रमा असे थे. मतलब मैया हम 2 जन हैं. हाँ 2 जन के लिए बनाएंगे. नाही म्हणायचं नाही हा परिक्रमेमध्ये कधीच कुठल्या गोष्टीला, हे लक्षात ठेवा तुम्ही. ज्या वेळेस तुम्ही नाही म्हणाल त्यावेळेस पुढे तुम्हाला ती वस्तूच मिळत नाही. हेही अनुभव घेतले. बापरे. म्हणजे आत्ता जेवण झालं, लगेच दुसरा म्हटला थोडासा खालो दे दो. हो घ्यायचं थोडंसं, सगळं नाही जात, थोडंसं घ्यायचं. तिला हो म्हणालो. आम्ही रस्त्यावरतीच बसलो. ती वर गेली, 20 मिनिटांनी आली. बर. फुलपात्रामध्ये काळा चहा, तो काळा चहा घेऊन आली. आम्ही घेतला. मला असं म्हणलं, मैया बहुत टाइम लगा दिया 2 कप चाय बनाने के लिए. ते बोले बाबाजी शक्कर नहीं थी ना, तो शक्कर लाने गई थी एक के पास, तो उसने मुझे गुड़ दिया, वो ले आई और चाय बनाई. मी त्याला, माझ्या बरोबर जे होते त्यांना म्हटलं, आपण 3 वेळचं भोजन करणारे लोक आहोत, पण कोणी आलं आपल्याकडे तर जास्तीत जास्त पाणी विचारतो, पण चहा का विचारत नाही. अरे तो करावा लागेल, मग हे आपण चहा देत नाही. या लोकांची परिस्थिती नाही आहे, खरंच नाही आहे त्यांची परिस्थिती. आणि हे आपल्याला सांगतायत की आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, तुम्ही घ्या. इथे जे परिवर्तन झालं ना ते परमनंट झालंय माझं. फार आपण स्वतःचं बघतो, तसं करू नका. माझा आणि त्यांचा परिचय होता काही नाही, काहीच नाही. पण त्या मुलीने थांबवलं. नाही तर आपल्याकडे असं काही केलं तर आई किंवा वडील काय म्हणतात, अरे आधी तुला विचारता येत नव्हतं का आम्हाला. तिने केलं.
आणि त्या माऊलींनी सुद्धा आनंदाने आम्हाला चहा बनवून दिला आणि आम्ही चहा प्यालो. या ज्या छोट्या छोट्या, मी छोटी का म्हणतोय कारण ही गोष्ट आहे छोटी, पण ही शिकवून गेली खूप. नक्कीच. याकडे लक्ष द्या. हे ते सगळे अनुभव आहेत. प्रत्येक गोष्टीकडे असं बारीक बारीक लक्ष द्या. तुम्हाला ना एक PhD करता येईल या विषयावरती. नक्कीच. असं आहे ते सगळं. आणि आय एम शुअर केली असेल अनेक लोकांनी. केली असेल असं मला वाटतं. आपण तिकडचे अनुभव ऐकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या जगात यावं लागतं. तर जगात आपल्या आल्यानंतर इथे आजूबाजूला जे काय घडत असतं, जी माणसं भेटतात आणि आपल्यात जो बदल झालेला असतो तो त्यांच्यात झालेला नसतो. तर ते कसं काय परत जुळवता येतं का? तुम्ही राहू शकता विरक्त? आता ती तुमची जबाबदारी आहे की या लोकांना कसं घडवायचं. खरंच सांगतो. नाही म्हणजे पण तरी त्रास होत असेल ना? नाही, त्रास नाही होत, कारण ही परिस्थिती आधी तुम्ही अनुभवलेली असते ना, त्यामुळे त्या गोष्टीचा त्रास होत नाही. आता काय होतं, तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ही दानीवृत्ती बघता, शेवटी मैया काय, वैराग्यदायिनी. वैराग्यदायिनी म्हणजे काय, सर्वसंग परित्याग नाही सांगितलं तुम्ही, पण तुमच्याकडे जे आहे त्यातलं 10% समाजासाठी सुद्धा आहे. आता ते द्यायला शिका. जास्त काही नाही. समजा एखादा याच्या काला त्याला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर भुकीची जाणीव फक्त तोच सहन करू शकतो आणि त्याला त्याची जाणीव असते की ज्याला भुकेच्या वेळी कोणीतरी काहीतरी दिलेलं आहे. आणि आता समजा माझ्या समोर एखादी व्यक्ती आली आहे, अम्मा भूक लागली, काहीतरी खाऊ घाला, मी वडापाव तरी देणार त्याला. सर उभारी मिळेल, देणार, कारण मला लगेच ते आठवतं सगळं की मला तिथे भूक लागली होती, काही साधन नव्हतं माझ्याकडे आणि मला आणून दिलेलं कोणीतरी, आणि त्यांची त्याची परिस्थिती पण नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी मला भोजन दिलेलं आहे. बिकट परिस्थितीमध्ये आपली तर आहे, आपण का नाही द्यायचं? बरं, तो कुठे तुमची संपत्ती मागतोय? तो म्हणतो आत्ताची माझी भूक भागवू शकता का? नक्की भागवू शकतो. हे घे. आणि फार उपकार केलेत असं काहीही नाही, तुम्ही काहीच करत नाही आहात. एवढाचा हा हातभार आहे, फक्त एवढंच करायचं, बस, बाकी काही नाही. तुम्ही बऱ्याच वेळा वैराग्यदायिनी असा शब्द वापरला. तर वैराग्यदायिनी हा शब्द आणि बाहेरून आलेली अत्यंत नवीन लग्नाला सुरुवात, आयुष्याला सुरुवात करणारी लोक, तर वैराग्य म्हणलं की थोडंसं असं बिचकायला होतं. म्हणजे कसं की आता हा माणूस पुढे काहीच करणार नाही, वैराग्य आलं तर काहीच पुढे करणार नाही का काय, असं एक मनामध्ये येतं. तर वैराग्यदायिनी आणि वैराग्य याचं मला थोडंसं तुम्ही लोकांच्यासाठी आणि माझ्यासाठी एक्सप्लेन करून सांगा. खूप सोपं आहे ते, खूप अवघड काहीच नाही. वैराग्यदायिनी म्हणजे काय नाही कळत. तुम्हाला ते वैराग्य देते. काय वैराग्य देते? तुमच्याकडे भरपूर आहे, त्यातल्या बऱ्याच गोष्टी बघा. तुम्ही जाता इकडे तिकडे, सिमलाला गेलात, महाबळेश्वरला गेलात, ही वस्तू दिसली आण, ती वस्तू दिसली आण, एक 10 दिवस ती असते टेबलवरती शोकेसमध्ये कुठेतरी, आणि नंतर धूळ, झालं, संपलं, त्या वस्तूचं अस्तित्व संपलं. अशा अनेक वस्तू जमवलेल्या असतात. याचा काय उपयोग नाही. कोणाला हवी असेल तर देऊन टाका. वैराग्याची सुरुवात होते, नको मला ह्याची गरज नाही, मला एवढ्या कपड्यांची गरज नाही आहे. आपण शहरामध्ये आहोत, आपल्याला काही गोष्टी लागत असतात. तुम्हाला सर्व नाही द्यायला सांगितले, तुम्हाला हेच द्यायला सांगितले की ज्याची तुम्हाला आवश्यकता नाही, तेवढंच द्यायचं तुम्हाला. कफल्लक व्हा असं म्हणतच नाही आहे. वैराग्य म्हणजे असं वाटतं की कशातच इंटरेस्ट नाही ह्या माणसाला. तसं नाही आहे. शब्दशः अर्थ घेतला तर तो तसा निघतो. वैराग्यदायिनी म्हणजे काय, आता तुम्ही खूप अडकत नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये. म्हणजे ते शिकायलाच हवंय. तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, नको. आता तुम्ही विचार करायला लागता, मला हे हवंय का, नको, सोडून द्या. मला तेही नकोय, सोडून द्या. पण मला ही गरजेची गोष्ट आहे ती करा. हे तुम्हाला शिकवावं लागत नाही. आता जसं 12-13 वर्ष मी तिथे सेवा करतोच आहे, त्यानंतर मला हा परिक्रमेचा योग आला. मग मी काय सर्वस्व देऊन टाकलं का सगळं? वैराग्य हे मला मग पहिल्याच दिवशी तिकडे यायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. ती काय सांगते की तुम्ही द्या, देत राहा, संचय जास्त करू नका. जे आवश्यक आहे ते तर हवंच आहे, कारण तुम्ही अशा संसारामध्ये आहात की सर्वसंग परित्याग नाही करू शकत. जे आहे ते हवं आहे तुम्हाला, असं आहे ते. असं ते वैराग्य आहे. मला तेच एक्सप्लेन करून हवं होतं. म्हणजे लंगोटी लावली आणि गेला निघून, तसं नाही. नाही म्हणजे कसं अगदी सहज सांगायचं झालं तर तुमचं हे ऐकून अत्यंत प्रेरित होऊन जर माझा मुलगा किंवा नवरा वैराग्य घेऊन गेला तर काय, अशी भीती वाटली हो एकदम मला.
म्हणून मी नाही, विचार- नाही, नाही. म्हणून तसं विचारलं मी तसं नाही होत. की वैराग्य म्हणजे काय, तसं नाही. हे वैराग्य हे हां. असं साधा वैराग्य, की म्हणजे तुम्ही सर्वसंग परित्याग नाहीये. हां, की डिस्टन्स तुम्ही ठेवा आणि तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला काय आवश्यक आहे आणि जे नाही हो. ते तुम्ही द्यायला सुरुवात करा. आता तिथे असेही काही लोक भेटली की ज्यांचे उत्तम संसार आहेत, घरची परिस्थिती अतिशय सुबत्तेची आहे, सगळं काही छान आहे. त्यांनी परवानगी मागितली बरं. की मी तुम्हा सगळ्यांचं व्यवस्थित केलेलं आहे, तुमच्या पुढील आयुष्याची सुद्धा मी तरतूद करून ठेवलेली आहे. आता मी जाऊ मैयाच्या किनारी झोपडी बांधतो, परिक्रमावासींची सेवा करतो किंवा अखंडित परिक्रमा करत राहतो. आता मला रस नाही कुठल्या गोष्टीत. हे वेगळं वैराग्य. तुम्ही सुद्धा कधीतरी हे करू शकाल, पण केव्हा सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून की तुमच्या मिस्टरांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मुलं बाळं सुस्थितीत आहेत, चांगल्या घरी पडलेली आहेत, आता माझ्यावर जबाबदारी काही नाही आहे, आता माझ्यापासून कोणाचं अडत नाही, आता मी येऊ का, आता मी जाऊ का, असे कितीतरी लोक आहेत तिथे. आता मी मगाशी ज्या गुरुमाऊलींचं नाव घेतलं, प्रतिभाताई चितळे, दोघंही नवरा उच्च शिक्षित, सगळं छान, मुलं पुण्यात आहेत, व्यवस्थित आहे त्यांचं सगळं व्यवस्थित. वन फाईन मॉर्निंग, बाळांनो आता आम्ही तिकडे जाणार, आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही सगळं केलेलं आहे, आता आम्हाला मुक्त करा. आणि असं म्हणून त्या ज्या तिकडे निघून गेल्यात, आता तिथे आश्रम केला आहे, परिक्रमावासींची सेवा करतात, मुक्त झाल्या. मी तर म्हणून मस्त राहत आहेत अगदी. फार धाडस आहे हो, पण नाही धाडस आहे, भयंकर धाडस आहे, आहे खूपच जास्त. अन्वयजी, मला एक प्रश्नाचं मला जरासं एक उत्तर सांगा की मी असं ऐकलंय किंवा तुमची मुलाखत घ्यायची म्हणून वाचन केलं थोडंफार, तर त्याच्यामध्ये माहिती मिळवताना असं कोणी लोक 70 दिवसाची करतात, कोणी 90, कोणी अनेक दिवस चालत असतात. तर हे नेमकं काय आणि किती दिवसांची करायला हवी, काही ऑथेंटिसिटी त्याच्यामध्ये आहे का? मला याचं उत्तर नक्कीच द्यायचं आहे आणि तुम्ही फार छान प्रश्न विचारलात मला. खूप जणांना मी हे सांगितलं आत्तापर्यंत, ही परिक्रमा आहे, बरोबर, तुम्ही परिक्रमेसाठी एक वेळ काढलेला आहे. मला मान्य आहे की तुमची कामही असतात, तुम्ही सगळ्यातनं हा वेळ काढून ही परिक्रमा करताय. हो, पण परिक्रमेचे काही नियम आहेत. बर, ही परिक्रमा ही शक्यतो कार्तिक एकादशी, म्हणजे कार्तिक एकादशी, देव उठणी एकादशी आपण त्याला म्हणतो. बर बर तेव्हा देव जागृत होतात, बर, त्यांना कळलं तर पाहिजे ना की तुम्ही परिक्रमा सुरू केली आहे, असं आपण मानूया हां. की आता देव जागे झालेले आहेत, बरोबर, त्यांना आता तुम्ही दिसायला लागलेला आहात आणि तुम्ही परिक्रमा उचलली आहे. बरोबर. काही लोक 1 महिना आधीच दसऱ्या विसऱ्यापासून परिक्रमा सुरू करतात. आता तो त्यांचा प्रश्न आहे, कारण बरोबर, मी जे म्हटलं ना की बंधनं नको, तुम्हाला हो. हवं तसं तुम्ही करा, हो. काही हरकत नाही, करताय याला फार महत्व. नक्कीच. आता राहिला मुद्दा दिवसांचा. माझं वैयक्तिक मत असं होतं की ही मी परिक्रमा जेव्हा उचलली तेव्हा एक नक्की होतं, ह्याच्यानंतर माझ्याच्यानी परिक्रमा होईल का मला माहीत नाही, झाली तर उत्तम आहे. हो. पण आत्ता मला जो वेळ मिळालेला आहे तो सत्कारणी लावायचा. 70 दिवस, 80 दिवस, 108 दिवस, 110 दिवस लोक परिक्रमा करतात, बर, 40-40, 50-50 किलोमीटर दिवसाला चालतात. बाप रे, मला त्यांना एवढंच विचारायचंय, का तिचं सानिध्य परत मिळेल माहीत नाही, आत्ता मिळालंय, घ्या की छान अनुभव, अक्षरशः. मस्त रमा, 20 किलोमीटर चाला दिवसाला, काही हरकत नाही. 4.5 महिने तसंही आरामात परिक्रमा केली तर लागतात, आरामात. ते सुख घ्या, दररोज तिच्याकडे बघा, त्या प्रदेशाकडे बघा, लोकांचे अनुभव घ्या, हे सगळं घ्या. 50-50 किलोमीटर चालणार, सकाळी 3:30-4 वाजताच निघतात अंधारात, 7-7, 8-8 वाजता आश्रमात पोहोचतात रात्री. हे योग्य नाही, असं करू नये. मला मान्य आहे की तुम्ही नोकरी असते, म्हणजे सगळं मला मान्य आहे की तुमच्या मागे व्यवधानं आहेत, हो, पण जर हे करायचं आहे ना तर त्यासाठी तेवढा वेळ तुम्हाला काढणं गरजेचं आहे. तुम्हाला मग काहीच म्हणजे आनंद घेता येणार नाही त्या गोष्टीचा, बरोबर, कारण नुसतं टिकमार्क होईल. हो, ते टार्गेट आहे दररोज की आज मला या गावापासून त्या गावात जायचंच. मग कधी कधी मैया पण खेळ करते, मग ती कधी पाऊस, नर्मदा खंडामध्ये पाऊस असतोच, मग पाऊस पडते, काही करते, तुम्हाला थांबवते, आणि ती
तुमच्यासाठी तुम्हाला थांबवते की बाबा दमू नकोस. 40-40, 50-50 किलोमीटरचा गुडघ्यांचं काय होणार? मग कुठेतरी कुठल्या तरी आश्रमामध्ये 15-20 दिवस मग तुम्हाला मुक्काम करावा लागतो. म्हणजे ते एकूण एकच झालं. बरोबर. कशाला करता? आरामात करा. मला बराच कालावधी लागला. त्याचं कारण असं आहे की मी 3-3 किलोमीटरवरती पण थांबलो. बर. बाबाजींनी आवाज दिला आश्रमातून, आओ बाबाजी बैठो सत्संग करेंगे. चला बैठो सत्संग करेंगे. कारण आता मी इथला आहे. बरोबर. माझ्या घरी पुण्यनगरीमध्ये काय सुरू आहे मला आता काही कर्तव्य नाही. मोबाईल माझा रात्री 8 ते 8:05 फक्त 5 मिनिटं चालू असायचं. 5 मिनिटं चालू असायचं की मी या स्थानी पोहोचलेलो आहे. कारण ते आपलं एक कर्तव्य आहे. घरच्यांना सुद्धा अपडेट देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना काळजीत ठेवून आपण इथे नाही काही आनंद उपभोगू शकत. सांगायचं मी आता इथे आहे, दिवसभरापासून सगळं व्यवस्थित झालेलं आहे, तेही सुखावतात, आपणही आनंदात राहतो. 5 मिनिटं मोबाईल चालू असायचा. त्यानंतर पुन्हा सकाळी आपलं उठावं, छानपैकी सुरू जावं, कोणी बोलवलं थांबावं, चहा द्या. दिवसातून 30-30, 40-40 कप चहा व्हायचे आमचे. अरे बाबाजी चाय पाणी एकदाच नाही म्हणालो, संध्याकाळपर्यंत चहा मला कोणी विचारला नाही. तर मी महाराजांना जेव्हा एका आश्रमातल्या महाराजांना जेव्हा विचारलं की आज दिनभर चाय नहीं मिला, ते एवढंच म्हणाले, किसी को नहीं बोला था क्या आपने? हाँ बोला था. नहीं बोलना नहीं, बाप रे. क्योंकि वो नहीं बोल रहा है, मैया बोल रही है उसके मुख में बैठ के. आपने मैया को नहीं बोल दिया. बाप रे. त्यानंतर कधीच नाही केलं. तर विषय आहे हा दिवसांचा आहे. दिवसामध्ये अडकू नका, आरामात करा. काय होईल, थोडासा जास्त उशीर होईल, पण हे परत होईल का? परत नाही होणार. होऊ शकतं, पण आपण असं गृहीत धरू की नाही होणार पुढे पुन्हा परिक्रमा. बरोबर. त्यापेक्षा आता असं बघा तिच्याकडे, रोमात तिचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे इतकं बघा तिच्याकडे, इतका अनुभव घ्या त्या चालण्याचा, मग तो खरा आनंद असतो. काय घाई करू नका, एवढंच मला सांगायचं. आणि दुसरी गोष्ट, वागणं बोलणं खूप नम्र ठेवा. असे अनेक अनुभव आलेत की भांडतात आश्रमात महाराजांशी, आज भी खिचड़ी क्या, पिछले आश्रम में भी खिचड़ी खाई, उसके आश्रम पहले वाले आश्रम में भी खिचड़ी खाई, क्या हम खिचड़ी खाने के दिन. अरे हे काय बोलणं आहे? असं बोलतात तिकडे लोक. अहो झुंडीच्या झुंडी येणार, ते बिचारे काय करणार? यथाशक्ती ते करत असतात. पुन्हा असं म्हणतात, तुम्हाला तर गावातून मदत मिळते, सगळं मिळतं, आम्हाला का असं देत आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म, जे तुमच्या समोर येतं ना, तो मैयाचा प्रसाद आहे. शांतपणे भक्षण करा. खिचडी महिनाभर खा खिचडी. तुम्ही दमलात, तुम्हाला फटीक आला, काही त्रास झालाय? नाही ना. मिळेल ते पाणी पितो आम्ही, मैयाचंच पाणी पितो आम्ही, वाहतं पाणी आहे, प्या. आमची नाही पोटं कधी खराब झाली. त्याचं पण एक सूत्र आहे, तेही हे सगळं मला ना त्या परिक्रमेत शिकलोय मी. हे सगळं बाबाजी म्हणतात, शंका घेतली ना तुम्ही एखाद्या गोष्टीची, म्हणजे समोर अन्न आहे किंवा भजी ठेवली आहेत आणि शंका घेतली, हे कुठल्या तेलात केलं असेल, झालं तुम्हाला प्रॉब्लेम सुरू. काय नाही, घ्या, उचला, नर्मदे हार, नर्मदे हार, काय त्रास नाही आम्हाला. मला एक गोळी खाल्ली नाही एवढ्या महिन्यांच्या, बरोबर एक गोळी नाही खाल्ली मी, काही त्रास झाला नाही. जे येईल, पाणी सुद्धा महाप्रसाद आणि खिचडी सुद्धा महाप्रसाद, आणि ती मैयानी दिलेली आहे, ही भावना जर ठेवली ना, मी खूप असा साधू संत म्हणून बोलत नाही आहे, तसं नाही आहे माझं काही आहे. हे अनुभव आहेत, हे तुम्ही असं वागा ना, खूप साधं वागा, सगळं होत आहे तुमचं. त्यांच्यावरती ओरडून त्यांना प्रत्येक गोष्टी जाणीव कशाला करून द्यायची ते आश्रमधारींना? अहो त्यांची पण वय झाली आहेत, 60-60, 70-70 वयाचे साधू आहेत, पण तुमच्यासाठी थांबलेले असतात. असे बघत असतात, कोई परिक्रमावासी दिख रहा है क्या, कोई आ रहा है क्या. बापरे. आणि तुम्ही जर असं त्यांच्याशी वागायला लागलात, काय म्हणायचं याला? तुम्ही तुमचे सुधरा. इथे काही अकॅडमी काढली जाणार नाही की परिक्रमावासींनी कसं वागावं. सॉरी, हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला ते समजलंच पाहिजे की ह्या क्षेत्रामध्ये मी कसं वागायचं. कारण इथे तुमचे आश्रयदाते, माता भगिनी सगळे ते आहेत, त्यांच्याशी तसंच वागा अक्षरशः. बस. मला तुमचं हे वाक्य इतकं आवडलं. मला वाटतं हे सगळीकडेच लागू आहे की तुमचं तुम्ही शिका. खरं म्हणजे खरोखरच हे सगळीकडे आहे ना. तुम्हाला ते स्किल डेव्हलपमेंट हा जे काय असतं ते ऑफिसमध्ये काय करायचं त्याच्यासाठीचं ठीक आहे, पण एरवीला स्किल डेव्हलपमेंटच्यासाठी आजूबाजूचं बघा आणि सरळ साधं राहा. त्यांनी निदान अपाय तरी काही होत नाही. आमचे पण आश्रम आहेत,
बरं आम्ही पण मैयाच्या किनारी 2-3 आश्रम स्थापन केलेले आहेत. बरं आमचा जो मुख्य आश्रम आहे तो पदमघाट बरं उत्तर तटावरती बर्मान नावाचं ठिकाण आहे. ब्रह्मदेवाची तपस्थळी आहे. त्याच्या अलीकडे बरं आमचा हा आश्रम आहे. बरं आमचे एक सेवेकरी होते, ज्यांनी परिक्रमा केली, शास्त्रशुद्ध पद्धतीने परिक्रमा केली, दोघे नवरा बायकोंनी. शास्त्रशुद्ध म्हणजे पायात चपला नाही घातल्या. बापरे. आणि एक भुक्त बरंच काही काही त्यांनी केलं, म्हणजे अगदी कडक परिक्रमा केली. बरं धनंजय नाईक म्हणून बरं ते आहेत की ज्यांच्या प्रेरणेने सुद्धा हे सेवा कार्यामध्ये मी लीन झालो. बरं नंतर पुढे माझ्या आयुष्यामध्ये गुंफेकर काका, चंद्रहास देव काका हे 2 व्यक्ती आल्या ज्यांनी आम्हाला सेवा कार्यामध्ये घडवलं. बरं मग पदम आश्रम त्यांनी स्थापन केला. बरं तिथे आम्ही आता सेवा करतोय. कित्येक वर्ष आम्ही तिथं सेवा करतोय. असं रात्री आम्हाला फोन येतो की आमच्या आश्रमामध्ये आत्ता 12 परिक्रमावासी आहेत, ते बहुतेक उद्या तुमच्याकडे येतील. असं आम्ही एक आता चॅनल करून ठेवलेलं आहे, म्हणजे तुमची धावपळ होत नाही. बरोबर. त्याप्रमाणे आमची सकाळी सिद्धता झालेली असते. सगळा स्वयंपाक तयार असतो. फक्त पोळ्या ज्या आम्ही करतो ना त्या 1 तास आधी बरं पोळ्यांना सुरुवात करतो. बरं तिथे काही भाषा आहेत, शब्द आहेत भाषेमधले, तेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरं साधू लोकांना जर ते म्हटलं नमक लावून चिडतात. नमक क्या बोल रहे हो? इसको बोलना है रामरस. रामरस. रामरस अशा काही काही शब्दांच्या रचना आहेत. बरं मिरची नाही म्हणायची, लंका राम, रोटी राम, दाल राम. हे का? नामस्मरण होतं. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण तुम्हाला बरंच काही शिकवत जातं. मग हे आपल्याला कळतं की अरे या वस्तूला हे म्हणायचं आहे. मग वाढताना कसं वाढायचं, किती अंतरावरून वाढायचं. मग रोटी असते, काही ठिकाणी टिक्कड, म्हणजे आपल्याकडे भाकरी असते ना, भाकरीच्या आकाराचीच पोळी असते त्यांची, हातावरतीच करतात ते, त्याला टिक्कड म्हणतात. 2-2, 3-3 टिक्कड खाणारे लोक आहेत तिथे. हे जेव्हा तुम्हाला कळतं ना तेव्हा त्यांच्याशी स्थानिक लोकांशी संवाद साधणं तुम्हाला खूप सोपं जातं. नक्कीच. या गोष्टी तुम्हाला काही माहिती पाहिजेत. म्हणून माझं तर हे मत आहे की परिक्रमा एकदम उचलू नका. उचला, तो तुमचा विषय आहे, पण त्याच्या आधी 1-2 वर्ष जर कुठल्या आश्रमामध्ये सेवा करायला मिळाली, आणि तुम्हाला डायरेक्ट सेवा करायला मिळते, असं काही नाही बंधन. तुम्ही गेला तर म्हणलं महाराज मुझे यहाँ 10 दिन सेवा करनी है, महाराज म्हणा बैठो. त्यांना हवंच असतात लोक. असं बरोबर, बसा, सेवा करा, भाषा कळते, हो, यांचं वागणं बघणं कळतं. बरोबर. मग पुढे हे तुम्हाला परिक्रमेत उपयोगी पडतं. नक्कीच. म्हणून आधी हे करा. बरोबर. तसं डायरेक्ट तुम्ही ग्रॅज्युएट होऊ शकता का? नाही. पहिलीच जायचंय, दुसरीच जायचंय, खेळ करायचे आहेत, मग पुढे पुढे तुम्ही ग्रॅज्युएट होता. तर ग्रॅज्युएशन डायरेक्ट करू नका, आधी सेवा करा, मग तो एक भाव निर्माण होतो. नक्कीच. नाही, तुम्ही म्हणलात ते अगदीच बरोबर आहे. कारण जिथे आपण जर का त्यांच्या बोलीभाषेत बोलायला लागलो ना तर कनेक्ट होतो ना लगेच. आणि त्यांना पण आपल्याला ऑब्व्हियस आहे, म्हणजे आपण जे काय म्हणतो वेन इन रोम बी लाईक रोमन्स. राईट. सो सेम अप्लायज हिअर, एव्हरीवेअर रादर. कुठेही जायचं असेल. हो. तुम्ही आत्ता जे सांगितलं की तुमचे 2-3 आश्रम आहेत, तर त्या आश्रमांची माहिती आपण लोकांना देऊ शकू का? म्हणजे आपण तिथला काही मोबाईल नंबर वगैरे असं जर का तुम्ही मला सांगितलं तर ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो. हो. म्हणजे लोक ते नीट वाचून, कारण आत्ता बोलता बोलता मग दरवेळेस ते बघताना तो फोन नंबर लक्षात ठेवणं, मग परत तो व्हिडिओ बघणं हे शक्य होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला ती सगळी माहिती जर का दिलीत, तिथे कसं कॉन्टॅक्ट करायचं, तर ते आपण सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊया. तुम्हाला सगळी डिटेल माहिती देईल. आमचे आश्रम म्हणजे आम्ही मालक नाही होत. हे काय आहे, तिथे स्थानिक लोकांचे हे आश्रम असतात. बरं. काही व्यापांमुळे त्यांना हे आश्रम पुढे चालवता येत नाही. बरं. मग आता आमची मैयाच्या कृपेने तशी ख्याती झालेली आहे की ह्यांना जर अप्रोच केला तर हे येतात, आश्रम वगैरे बघतात, आणि आम्हाला शक्यतो आश्रम मैयाच्या किनारी हवा असतो. कारण ती तर दिसली पाहिजे ना आम्हाला, तिचं दर्शन दररोज पाहिजे. सगळ्या मैयाच्या किनारी आश्रम आहेत, ती तर दिसलीच पाहिजे आम्हाला. असे हे आश्रम आहेत, मग आम्ही ते चालवतो. आम्ही एक सेवा समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये 250-300 लोक आहेत. मग दर महिन्याला यथाशक्ती ज्यांना जसं 50 रुपयापासून कॉन्ट्रीब्युशन देतो आम्ही. कोणाकडे काहीही मागत नाही. स्थानिक लोक मदत करतात. तिथे काही बाहुबली आहेत ते आम्हाला मदत करतात.
आजपर्यंत तरी खंड कशातही झालेलं नाही. बर. सगळे उत्सव आम्ही व्यवस्थित तिथे साजरे करतो. बर. आम्ही हे आश्रम चालवतो. बर. वास्तू आमची नाही. ओके. पण आम्हाला त्यांनी विश्वासाने ते सगळं हँडओव्हर केलंय. मॅनेजमेंट. हा, सगळं तुम्ही करा. बर. आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की अरे यांना आश्रम दिला ना चालवायला की आता आपल्याला जायचीच गरज नाही तिकडे. अरे वा. येत पण नाहीत ती मंडळी. काय आम्ही म्हणजे खरं सांगतो, कशाला आलोय मी तिथे किंवा आम्ही का गेलोय तर परिक्रमावासींची सेवा करायला. हो. ती उत्तमरित्या पार पाडलीच पाहिजे. हायगाय नाही. आम्ही वेळेचं बंधनही ठेवलं नाही. बर. की 1 ते 2 प्रसादी असेल, नंतर नाही. येऊ द्या कधी पण. तो परिक्रमावासी येतो, चालत येतो, कुठे अडकतो, काय असतं. बरोबर. तो 3 जरी आला, 3 वाजता जरी आला आणि नर्मदे हर बाबाजी भोजन मिलेगा, बिलकुल मिलेगा, बिलकुल मिलेगा. आणि नसलं तरी करणार नाही म्हणायचं, कारण त्या कामासाठी आपण तिथे आहोत. नक्कीच. एकदा ही अशी भावना तुमची निर्माण झाली की करा की पुढे परिक्रमा. बघा किती छान करता तुम्ही परिक्रमा, मस्त एकदम. आम्ही तर परिक्रमेत आश्रमामध्ये सेवा केलेली आहे. मी उत्तर तटावरती जेव्हा आलो तेव्हा पदम आश्रमामध्ये 6 दिवस होतोच. सेवा केली, परिक्रमेत असताना सेवा केली. मजा येते ती की परिक्रमावासी हूं और सेवा भी कर रहा हूं. वा. म्हणजे हेही पुन्हा एकदा मैयाने तुम्हाला दिलेलं Yes. काय म्हणतो आपण त्याला, आशीर्वादच आहे की तुम्हाला दोन्ही करायला मिळालं. हो. एकाच वेळेस, नाही का. तर मला वाटतं की नर्मदा परिक्रमा ह्याच्याबद्दल अन्वयजींनी आपल्याला खूप वेगवेगळी माहिती सांगितली आहे. एका एपिसोडमध्ये ही माहिती पूर्ण होणं शक्य नाही. त्यांनी आपल्याला अनुभव खूप कमी सांगितले, कारण मला खरं तर खूप अनुभव आहेत त्यांच्याकडनं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही स्वतः अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्या पॉडकास्टमधनं त्यांचे जे अनुभव आहेत ते ऐकून आपल्यापैकी कुणाला जर का वाटलं की जावं तिथे, एका माणसाला जरी वाटलं, मी अजून माझं नाव घेत नाही आहे कारण हिंमत होत नाही आहे तसं म्हणायची, की मी पण एकदा प्रयत्न करते, पण तुम्ही जे सांगितलं की सेवा आधी करायला जा, असं तुम्ही म्हणलात की अनेक वेळा आधी तुम्ही सेवा करायला आश्रमांमध्ये जा, तिथे काय आहे ते नक्की समजून घ्या आणि नंतर मग तुम्ही तुमचा संकल्प किंवा काही जर करायचं असेल तर तो तुमचा वैयक्तिक हे असू शकेल. तर तुम्ही जे आश्रम आत्ता तिथे चालू केलेले आहेत, मला 100% असं वाटतं की आपल्या जे लोक हा पॉडकास्ट ऐकतायत आपला, ते 100% तुमच्या या आश्रमांना नक्की भेट देतील. हो, असं मला वाटतंय. आणि अन्वय बेंद्रेंच्या या पॉडकास्टमुळे अन्वय बेंद्रेंना उपलब्ध तुमचा नंबर दिला तर चालेल का? आपण चालेल की, नक्की चालेल. का नाही. म्हणजे असं नाही होणार ना की लोक तुम्हाला फोन करतायत, तुम्हाला बॉदरेशन नको. काय नाही, मी ओपनली विचारते. तुम्ही नाही म्हणलात नंबर नाही द्यायचा. नाही बिंदास द्या. चालेल. तर अजून तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय? एखादा तुमचा अनुभव, मला अजूनही असं वाटतं की एखादा कुठला तरी की तुम्ही कुठे अडकलात का, की म्हणजे भयंकर परिस्थितीत सापडलात का, की किंवा असं एकदा तरी वाटलं का मी इथं का आलोय? यातलं काही झालं नाही माझ्या बाबतीत. म्हणजे अमरकंटकच्या जंगलामध्ये जे आम्ही भरकटलो तेवढं एकच भरकटणं झालं. ओके. एक अनुभव तुमच्या आग्रहाखातर सांगतो. हो. सकाळी 9 वाजता चालत असताना एका नागा साधूंनी मला आवाज दिला, बाबाजी चाय पाणी पालो. बर. मला आराम बाबाजी. छोटीशी झोपडी होती, तिथे बसलो. त्यांनी चहा दिला. अनेक विषयांवरती चर्चा झाली. 11:30 वाजले. म्हटलं बाबाजी अभी आज्ञा दीजिए, जाना है बहुत आगे. अरे आप कहाँ जा रहे हो? भोजन प्रसादी पालो, उसके बाद जाना. मनात विचार केला, आज अडकलो आपण. म्हटलं ठीक है बाबाजी, बैठ जाओ झाड़ के नीचे, मैं टिक्कड़ बनाता हूँ, दाल तैयार है. त्याने टिक्कड़ केली, दाल केली, भोजन झालं. नर्मदे हर बाबाजी. अरे कहाँ नर्मदे हर, अब तो दोपहर हो गई, बैठ जाओ, 3 के बाद जाना. बर. ठीक. पुन्हा बसलो. 3, 3:30 कसा वसा वेळ गेला माझा. अंतर बघत असतो ना, अंतर बघत असतो की आज हा टप्पा कमीत कमी व्हावा. बरोबर.
3:30 म्हणलं बाबाजी अब मैं निकलूं? अरे भूल गया। क्या? आज यहाँ पे प्रसादी है, गांव वालों की तरफ से दाल बाटी बनने वाली है और प्रसादी ग्रहण करो। मैंने वो तो शाम को होगी। हाँ तो क्या, शाम को दाल बाटी खाओ, यहीं पे सो जाओ, कल सुबह चले जाना, मेरे को नहीं बोला तो भी चलेगा। बर म्हटलं आज इथे मुक्काम आपला नक्की आहे। थांबलो, गावातली लोक आली, दाल बाटी 10 मिनिटात दाल बाटी करतात ते लोक। एका बाजूला डाळ ठेवली शिजायला, या गोळे कंडे बिंडे झालं, सर दाल बाटी झाली तयार। सगळे गेले। आता शहरातला अन्वय जागा झाला, हां कुठे झोपू, बरोबर साधन असतं हां. आमचं तसं काय। आणि मग आजूबाजूचा परिसराचं निरीक्षण केलं, सगळं जंगल। हे बाबाजी तर कुठे बसणार, हो मी असा बसलो होतो। आले बाहेर, त्यांचं काहीतरी साधना चालू होती, बाहेर आले। आसन लगाओ। मैंने कहाँ लगाऊं बाबाजी? ये लगा दो आसन। डर रहे हो क्या? बोला हाँ थोड़ा डर लग रहा है क्योंकि मैं अकेला सोऊंगा, आप अंदर। नहीं 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 चिंता मत करो, मैं हूं, सो जा। आसन लावलं, आतमध्ये गेले। कुठे पांढऱ्या रंगाची एक काठी होती त्याच्याकडे, ते घेऊन आले। माझ्या भोवती सर्कल मारलं असं, मोठं सर्कल मारलं। बर मैंने ये क्या बांध दिया सबको? मैंने बांध दिया। क्या बांध दिया? मला काय कळलं? बापरे मतलब क्या बांध दिया? बोले बांध दिया, सो जाओ आराम से, शेर भी आएगा, वहां खड़ा रहेगा, या नहीं आएगा। ठीक आहे। बापरे हे सगळं झालं माझ्यासमोर, झोप लागली तर पाहिजे। हो ना म्हणजे जरी सगळं असं आपण खूप बोलतो, हा कसं असावं काय असावं, पण तुमच्यावरती जेव्हा येतं ना तेव्हा मग गडबड होते सगळी। नक्कीच असं पडलोय मस्त। एक गोष्ट जाणवली, तिथे 8 कुत्री होती, बर ते माझ्याशीच खेळायचे, बर ते लगेच दोस्ती होती हो आमची। सगळे बाहेर बसले होते, एक आता आलं नाही। त्या मी रात्री 3-4 वाजता त्यांना बिस्किट दाखवलं। आमच्याकडे बिस्किटाच्या पुढे लोक देत असतात आमच्याकडे। बिस्किट देतो मी त्यांना, ये, फक्त शेपूट हलवत होते, एकही त्या सर्कलच्या आत आला नाही। बापरे अरे बापरे, मला एवढं आश्चर्य वाटलं। मला सकाळी 1 तास गाढ झोप लागली। अरे खरं काहीतरी। सकाळी उठलो, बाबाजी तर काय 3:30-4 वाजताच उठले। मला म्हणाले नींद हो गई? मला हाँ बाबाजी नींद हो गई। कोई दिक्कत? मतलब कोई दिक्कत नहीं बाबाजी, कुत्ते तक नहीं है। कुत्ते नहीं, कोई नहीं आ सकता। हम पागल है जो यहाँ पे सिद्धि लेके बैठे हुए? बाप रे कोई नहीं आ सकता अंदर। यहाँ पे एक वाकया हुआ है, शेर आया था, महाराज जी सोए हुए थे, सर्कल बनाया था मैंने, शेर बाहर था। बाप रे हे त्यांनी मला सांगितलं। आणि ते असू शकतं, कारण जर स्थानिक कुत्र हो ते त्या सर्कलच्या आतमध्ये आलं नाही तर ही ताकद आहे। नक्कीच नर्मदे यार बाबाजी, जाने की आज्ञा दीजिए मेरे को। बाप रे कारण कसं असतं, परिक्रमावासींनी ह्याच्यामध्ये जास्त अडकू पण नाही। हो मग लोक थांबतात, मग लोकांना असं वाटतं की इथेच थांबलं तर काही विद्या मिळेल आपल्याला, ते काम आपलं नाही। आणि असे खूप पाहिलेत मी, जे मग थांबतातच, सोडतच नाही त्या बाबाजीला, की कोणी ते बगलामुखी, खूप महत्त्वाचं. अशा बरंच काही मंत्रबिंत्र शक्ती आहेत त्या, नका, ते आपल्याला काय करायचं, अनुभव घ्या फक्त. अनुभव संपन्न व्हा, परिक्रमा करा परिक्रमा करा. व्यवस्थित, बाकीचं सगळं गौण आहे। खरंच आहे. पण मी आग्रह केल्यामुळे तुम्ही जो आत्ताचा अनुभव सांगितलाय ना, तो 100% सगळ्यांना खूप आवडणार. हो. कारण शहरात राहून मला हे खरं वाटत नाही की इथे मी काहीतरी सर्कल काढलं म्हणून कोणी येत नाही आतमध्ये. हो, झालं तर हे आहे. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते अद्भुतच होतं आणि ते आपल्या लोकांपर्यंत नाही, पोहोचलंय. घडलंय ते माझ्या बाबतीत, त्यामुळे हा याच्यात म्हणजे तुमचं स्वतःच आहे हे, तुम्ही कुणाचं सांगत नाही. नाही 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 कोणाचं त्याच्यामुळे कोणाचंच हे खूपच महत्वाचं होतं. तर आता आपल्याला शेवटाकडे येताना धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. अगदीच नक्की. आणि मगाशी आपल्याला जे सांगितलंय मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की अन्वयजी आपल्या सगळ्यांना तिथले ते जे आश्रम चालवत आहेत त्याची माहिती, नंबर, संपर्क, हे सगळे नंबर्स आपल्याला देतील. ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी. तर नेहमीच्याप्रमाणे अनाऊन्समेंट करते, यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आवडलं
शेअर करा, नाही आवडलं सोडून द्या. धन्यवाद. नर्मदे. धन्यवाद.